एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। अनेक वर्षांपासून ग्रहण लागलेल्या नगर मनमाड रस्त्याची दुरावस्था मिटायला तयार नाहीत। नगर मनमाड रस्त्याची दुरावस्था अतिशय खराब झाली असून पावसाळ्यात या ठिकाणी ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। त्याचबरोबर या रस्त्याचे काम दिलेल्या भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने तर अनेक ठिकाणी साईड गटारीच्या नावाखाली मोठमोठे खोदकाम केलेत। त्यामुळे अपघाताची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झाली। आपण या ठिकाणी बघू शकता, येत्या काही दिवसांनी पंढरपूरला जाणाऱ्या शेकडो पालख्या नगर मनमाड महामार्गावरून जाणार आहेत। यामध्ये नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज पालखीसह इतर दिंड्यांचा देखील समावेश आहे। लाखो भाविक या ठिकाणी अनवाणी याच मार्गावरून जाणार आहेत। ज्या साईड पट्टीवरून पायी चालणार आहे त्याच ठिकाणी सदर कन्स्ट्रक्शन कंपनीने खोदकाम केलंय। परिणामी वारकऱ्यांना नगर मनमाड रस्त्यावर चालून पंढरीची वाट धरावी लागणार आहे। वारकरी रस्त्यावरून चालले तर वाहतुकीची कोंडी, अपघात अशा घटना घडून पोलीस प्रशासनाची मोठे डोकेदुखी या ठिकाणी ठरू शकते। त्यामुळे सदर कंपनीने खोदलेल्या साईड पट्ट्या त्वरित बुजवाव्यात अशी मागणी वारकऱ्यांतून होत आहे। निश्चितच आपण बघू शकता, राहुरी फॅक्टरी पासून राहुरीकडे जाणाऱ्या अनेक ठिकाणी या कंपनीने ठिकठिकाणी खड्डे खांदून ठेवलेत। आपल्या सोबत या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांची चर्चा करूयात। मग काय परिस्थिती आहे रस्त्याची? अहो, त्यांनी महिना झाला, 1.5 महिना झाला तसं ते खांदून ठेवलं। त्यांच्या कंपनीचं कोणतं नाही, कामगार नाही, काय नाही तसं खांदून ठेवलं। आता भविष्यात इथून 4-5 दिवसांनी नाही का वारकरी जाणार आहे। वारकरी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, त्याला चालायला रस्ता नाही राहिलेला। ही ट्रॉफिक एवढी आहे, पहिलीच आता ते वाटतं कुठून चालणार। त्यांना आम्ही 2-3 वेळा सांगितलं का तुम्ही ते बुद्धाचं काम चालू करते, म्हणते आमचं प्लॅनच तयार नाही, अजून काहीच नाही, आम्हाला अजून ते माणसं लेबर कमी आहे। मग त्याला आम्ही खांद्याला नका सांगितलं, त्याला सांगितलं एक साईड खांदा, एक साईड जाऊ द्या बाबा, वारकरी 4-5 दिवसांनी जाणार आहे, त्याला जायला रस्ता लागेल। त्यांनी दोन्ही साईडनी खांदून ठेवलं। निश्चित या ठिकाणच्या नागरिकांच्या भावना आहेत। याचा मनस्ताप या भारत कन्स्ट्रक्शन कंपनीच्या आडमुठेपणामुळे वारकऱ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।